सर काय सांगाल, तुम्ही गेल्या 6 ते 7 दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. नेमके काय मुद्दे आहेत तुम्ही प्रशासनासमोर मांडलेले आहेत? अद्याप तुम्हाला त्याच्यावर कशा पद्धतीने उत्तर मिळालं? आता मी आजचा उपोषणाचा 6वा दिवस आहे आणि माझी मेडिकल झाली सकाळी. डॉक्टरांना मला ॲडमिट होण्याचा सल्ला दिलेला आहे, परंतु मी डॉक्टरांना क्लिअरली सांगितलं की मी ॲडमिट होणार पण नाही आणि उपचारसुद्धा घेणार नाही, कारण की माझ्या मागण्या संविधानिक असून सामाजिक हिताच्या ध्यान ह्या सोप्या मागण्या आहेत. त्या त्यांना बोलो तुम्ही मला सांगण्यापेक्षा आयुक्ताला जाऊन सांगा आणि माझ्या मागण्या मान्य करा, मी लगेच उपोषण सोडन. परंतु या उपोषणामध्ये ज्या माझ्या मागण्या आहेत, जे पहिल्याच पॉईंटला जे आपण लिहिलेलं आहे की मॉडेल इंग्लिश स्कूल चिंचपाडा रोड कल्याण पूर्व हे कॉलेज कल्याण डोंबिवली महापालिकेनं स्वतः अनधिकृत घोषित केलेलं आहे. लक्षात घ्या, त्यांना स्वतः घोषित केलेलं आहे आणि पूर्ण चौकशी आणती ते अनधिकृत असा एखादा माळा नाही तर पूर्णची पूर्ण इमारत ही अनधिकृत आहे असं घोषित केलेलं असताना त्यांच्या संचालकावर MRTP अंतर्गत गुन्हा दाखल होऊन सुद्धा सर्व कारवाई झालेली असताना अद्यापही पाडण्याची कारवाई होत नाही. तर आमचा प्रशासनाला आणि महापालिकेला एकच प्रश्न विचारत होतो की तुम्ही ती कारवाई का नाही करत? सामान्य लोकांची घरं 2 फूट बांधलं तर तुम्ही लगेच पाडता आणि आता एवढी मोठी इमारत अनधिकृत तुमचीच आहे, तुम्हाला माहिती असताना सुद्धा का पाडत आहे? आणि त्याबाबत मी गेल्या वर्षी याच ठिकाणी उपोषण केलेलं आहे आणि आता त्यानंतर त्यांना जे पत्र दिलं होतं त्या पत्रामध्ये लवकरात लवकर कारवाई करू असा उल्लेख होता, परंतु वर्ष झालं त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली. त्यानंतर सुद्धा मी पत्रव्यवहार केला, आयुक्ताच्या मिटिंगा झाल्या, परंतु त्यातून कुठलाही निष्पन्न झालं नाही आणि त्यामुळं मला पुन्हा आमरण उपोषण करावं लागलं आणि त्याचा आजचा 6वा दिवस आहे. त्यामध्ये दुसरा विषय आहे की कल्याण पूर्व ड वाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक निर्माण झालेलं आहे. या स्मारकामध्ये स्वतः भूमाफिया खासदार श्रीकांत शिंदे यांना 21 करोड रुपये खर्च करून हे स्मारक बनवलं असं उद्घाटनाच्या वेळेस हजारो भीमसैनिकांसमोर सांगितलेलं आहे आणि प्रत्यक्षात आम्ही त्यांना मग त्याचा अहवाल मागितला, त्यांना अहवाल देता नाही आला. मग आम्ही महापालिकेशी पत्रव्यवहार केला, महापालिकेकडून अहवाल मागितला, महापालिकेने सुद्धा कुठलाही अहवाल आलेला नाही, कुठलीही आकडे जुळत नाहीत. परंतु RTI अंतर्गत ज्यावेळेस आम्ही पेपर काढले त्यामध्ये 16 करोड 85 लाख रुपये खर्च झाले असा हा आकडा आला. हा सरकारी आकडा आहे. असं बघितलं तर दोन्हीच्या आकड्यामध्ये 4-5 करोडचा डिफरन्स आलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही महापालिकेला सुद्धा म्हटलं की 16 करोड खर्च झाले 85 लाख, त्याचा आम्हाला अहवाल द्या. आतापर्यंत त्यांना अहवाल दिलेला नाही आणि त्याच्याही पुढे मी जाऊन सांगेल की अधिकाऱ्यांना स्वतः सांगितलं की ह्याच्यात महाघोटाळा झालेला हिशोबच लागत नाही आणि जर तुम्ही जनतेच्या पैशाची अशी उधळपट्टी करून पैसे जर खाणार असाल तर ते आम्ही कुठे तसं होऊ देणार नाही. आणि या स्मारकामध्ये मोठा महाघोटाळा झाला आणि मी इथं उपोषणाला बसले असताना आत्ता ते मागच्या आठवड्यामध्ये जो मोठा पाऊस झाला सुरुवातीच्या काळात, त्या काळामध्ये ते स्मारक धो गळत होतं. स्लॅब ठिबकतं तसं नाही, धो ते गळत होतं. याचा अर्थ 21 करोडचं स्मारक तुम्ही काय फक्त रेती टाकून बनवले की काय? मग असा सवाल संतप्त भीमसैनिकातून होत आहे आणि त्याचा उद्रेक लवकरात लवकरच होईल. तर आमचं म्हणणं आहे 1-2 करोडचं ते स्मारक आहे, 1-2 करोड सोडा, बाकीचे 17-18 करोड KDMC मध्ये जमा करा, खासदाराकडून घ्या, कॉन्ट्रॅक्टरकडून घ्या. आणि कॉन्ट्रॅक्टरची माहिती घेतली. आता कल्याणमध्ये मोठी कामं 3-4 चालू आहेत, जे प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी स्मशानभूमी याचा कामाचा कॉन्ट्रॅक्टर भूमाफिया खासदार श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा अभिषेक थोरवे. बाजूला माधव कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टर श्रीकांत शिंदेच्या संबंधितला त्याचा घरचाच माणूस आहे. आणि आता जे काम चालू झालेलं आहे, जे ढवाडचं काम चालू आहे, तो सुद्धा ठाण्याचाच खासदार आहे. म्हणजे इकडची सगळी मोठी कामं श्रीकांत शिंदेनं महापालिकेवर एवढा मोठा दबाव निर्माण केलेला आहे की सगळी कामं स्वतः हस्तक्षेप करून ठाण्याच्या लोकांना देतात. याचाच अर्थ की सगळी त्यांची घरचीच माणसं आहेत. सामान्य माणसाला या ठिकाणी कुठलंही काम मिळत नाही. सामान्य कॉन्ट्रॅक्टरला कामं न देणं
हा त्यांना ठरवलेला आहे आणि कल्याणला उद्ध्वस्त करून भकास करण्याचं त्यांचं काम सुरू आहे. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये चौथा जो विषय आहे मॉडेल इंग्लिश स्कूल, यामध्ये एका व्यक्तीनं 9वी पास असून वरिष्ठ लिपिक पदाची 20 वर्ष नोकरी केली आणि शिक्षण विभागानं चौकशीमध्ये सांगितलंय, शिक्षण विभागानं, हे आपले पत्र नाही तर शिक्षण विभागानं सांगितलं की हा माणूस कुठेही 10वी पास असा आढळून आलेला नाही. तर मग जर असं फ्रॉड झाला असेल तर आमचं म्हणणं होतं शिक्षण विभागानं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी. परंतु शिक्षण विभाग इतका हरामखोर, नालायक आणि भ्रष्टाचारी आहे की लाखो रुपये त्यांनी ह्यामध्ये खाल्लेले आहेत. त्यामुळे ही कारवाई होत नाही. त्यामध्ये आम्ही RTI अंतर्गत सगळे पेपर काढले. हा बनावट दस्तावेज बनवणारा हरामखोर आरोपी यानं 9वी पास सुद्धा नाही. आम्ही RTI अंतर्गत पेपर काढले, तो फक्त 3री पास आहे. आता हे नवीन संशोधन जे शिक्षण विभागाने केले 9वी पास, आम्हालाही माहीत नाही. आम्ही त्यांना सुद्धा प्रश्न विचारला, तुम्ही 9वी पास आहे सांगताय तर त्याचे सुद्धा सादर करा चौकशीमध्ये, कुठून आणले हे पेपर. हे सुद्धा फ्रॉड आहेत आणि ह्याच्यामध्ये संपूर्ण यंत्रणा ही एकमेकात अडकलेली आहेत आणि त्यामुळे हे एकमेकाला सर्व आता वाचवायला बघतात. आणि याच्यामध्ये नुसता एकच नाही तर सत्ताधारी सुद्धा आहेत, नगरसेवक आहेत, उद्योगपती आहेत आणि यांना वाटत असेल की आम्ही सगळे पैसेवाले आहोत, सत्ताधारी आहोत, करोडपती आहोत. कदाचित ते माझ्यापेक्षा पैशाने खूप मोठी लोक आहेत, परंतु त्यांच्यापेक्षा मोठी ताकद म्हणजे संविधानाची ताकद माझ्याबरोबर आहे. यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय मी राहणार नाही आणि हा लढा त्याच्यासाठीच चालू आहे. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेल्या वर्षी तुम्ही सुद्धा याच मुद्द्यांना घेऊन उपोषणाला बसलेले होते. गेल्या वर्षी तुम्हाला काही सकारात्मक उत्तर नाही मिळालं म्हणून तुम्ही याही वर्षी सुद्धा याच आमरण उपोषणासाठी बसले. तर अद्याप या 6 दिवसामध्ये प्रशासनाकडून काही तुम्हाला उत्तर मिळाले किंवा काही पत्रव्यवहार? नाही, याच्यामध्ये गेल्या वर्षी सकारात्मकच उत्तर दिलं, पण आम्ही विश्वास ठेवला की त्यांना सांगितलं आम्ही लवकरात लवकर कारवाई करू, परंतु यांचा लवकर आलाच नाही. आम्हाला वाटलं लवकर म्हणजे महिन्यात 2 महिन्यात असेल आपल्या प्रचलित भाषेत, परंतु ह्यांचा लवकर मला वाटतं 50 वर्षाचा दिसतोय. त्यामुळे ती कारवाई झालेली नाही. आणि आता प्रशासनाची मिटिंगा चालू आहेत, 3-4 दिवसापासून मिटिंगा चालू आहेत, बोलणं चालू आहे. आता मगाशी मी स्वतः मिटिंगला होतो, त्या मिटिंगमध्ये आपली जी मागणी होती की तुम्ही आम्हाला कधी तोडणार याची तारीख टाकून आम्हाला पत्र द्या, आम्हाला ते मान्य आहे आणि कुठलीही टाका तुमच्या सोयीनुसार. इतकी त्यांना सूट देऊन सुद्धा त्यांना ती भीती वाटते तारीख टाकून द्यायला. आणि आम्ही एका अटीवरच आहोत, आम्हाला तारीख टाकून दिल्याशिवाय आम्ही काही उपोषण सोडणार नाही. याचं पुढचं स्वरूप काय असणार आहे? जो काय कधीपर्यंत म्हणजे हा तुम्ही आमरण उपोषण करत राहणार जोपर्यंत प्रशासनाने जर तुम्हाला सकारात्मक उत्तर नाही मिळालं तर तुमचं पुढील स्वरूप काय असेल? जर समजा उत्तर नाही दिलं असे समजू आपण, तर मला त्यांना कालच तब्येत डाऊन झाली आणि आज माझी कालच्यापेक्षा जास्त डाऊन आहे मला सुद्धा माहिती आहे. परंतु जोपर्यंत माझी मागणी होत नाही तोपर्यंत मी कुठलाही उपचार घेणार नाही, कुठलीही गोळी खाणार नाही, कुठलाही एनर्जी ड्रिंक घेणार नाही. आणि मी ठरवलेलं आहे, जरी मला डॉक्टरांना सांगितलं की पोलीस येऊन सक्तीनं तुम्हाला ॲडमिट करतील, जरी मला सक्तीने ॲडमिट केलं तरी सुद्धा मला सलाईन लावलेलं काढून फेकून टाकेन. आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा माझं असं जसं बोर्ड लावलंय तसं तिथेही बोर्ड लावून दिवस ठरवेन की माझं तिथेही उपोषण चालूच असणार आहे आणि कुठेही मागं सरकणार नाही. परंतु आता माझ्या पुढे 2 पेज निर्माण झालेत. माझ्याकडे माझ्या प्रेम करणारा एक जो वर्ग आहे कार्यकर्त्यांचा, त्यांचा माझ्याकडे रेटा आहे की हे हरामखोर आहेत, आयुक्त नालायक आहे, बदमाश आहे, भ्रष्टाचारी आहेत. यांना तुम्ही मेला तर कुठेही फरक नाही पडणार, परंतु समाजाला आणि चळवळीला खूप मोठा फरक पडणार आहे. त्यामुळं तुम्ही चळवळीसाठी खूप मोठे आहात. कारण तुम्हीच जर उद्या मेला तर तुमचा ज्वलंत विचार मारला जाईल, संपला जाईल. त्यामुळं हा जर विचार पुढल्या पिढीला मार्गदर्शक म्हणून चालवायचा असेल तर तुम्हाला उपोषण सोडावं लागेल. आमच्या प्रेमापोटी तुम्ही उपोषण सोडा. असे 2 प्रवाह झालेले आहेत. आणि नक्कीच समाजाचा मला आदर आहे, मी समाजाच्या पुढं नाही. समाज जो दिशा देईल मला, मी त्या दिशेनंच जाणारा माणूस आहे आणि मला त्यांचा आदरच करावा लागेल. आता ह्या 2 प्रवाहामध्ये आता सुद्धा बैठक चालू आहे, महापालिकेत बैठक चालू आहे, पूर्वेला ड वार्डमध्ये सुद्धा 2 ठिकाणी बैठका चालू आहेत.
तासभरामध्ये काहीतरी आपल्याला त्यांचा निर्णय येईलच आणि त्यानंतर आमचे कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या निर्णयानुसार उपोषणाची दिशा ठरेल.